नमस्कार, दीपास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवतोय। मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा एक हा उत्तम पर्याय आहे। अगदी कुरकुरीत, एकदम पातळ आणि एकदम जाळीदार असे हे धिरडे बनले जातात आणि एकदम पोटभरीचा पौष्टिक असा हा नाश्ता होऊन जातो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। धिरडे बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी इतका गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आपण अर्धी वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे। जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात। यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी घालत धिरड्यासाठी लागणाऱ्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। तर इथे एकदम पाणी न घालता थोडं पाणी घालत हे चांगलं एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, मी याला थोडं पाणी घालून त्याला एकाच डायरेक्शनने असं फिरवत आहे। यामध्ये असणाऱ्या सर्व गुठळ्या अगदी व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता आपलं एकदम स्मूथ असं याचं बॅटर बनवून झालेलं आहे। आता हे झाकून आपण अगदी 10 मिनिटाकरता भिजत ठेवणार आहोत, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो अगदी व्यवस्थित असा भिजला जातो। तुम्ही ते बघू शकता 10 मिनिटानंतर हे आपलं धिरड्यासाठी लागणारच हे पीठ किंवा याला आपण बॅटर म्हणू शकता, हे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे। आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी 1 वाटी इतका बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी घातलेला आहे। तसेच एक इथे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे। तसेच एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घातलेला आहे आणि इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या, ते सुद्धा घातलेले आहेत। आता ह्या सर्व भाज्या आपण अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेली 1 वाटी इतकी कोथिंबीर घालायची आहे। तर भरपूर सारे आपण इथे कोथिंबीर घालत आहोत, त्यामुळे आपले धिरडे अगदी छान असे बनले जातात। कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर यामध्ये अजून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं धिरडे बनवण्यासाठीचं बॅटर तयार आहे, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। इकडे गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याला आपण खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण बनवून घेतलेलं धिरड्याचं पीठ घालायचं आहे आणि मस्त असं आपण त्याचं धिरडं बनवून घेऊयात। सुरुवातीला पीठ घालताना कडेला घालायचं आहे आणि नंतर आपण मध्ये हे पीठ घालायचं आहे। तसेच तुम्ही जेव्हा पॅनवरती धिरडे घालत असता तेव्हा गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि धिरडे घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण अगदी लालसर होईपर्यंत हे गव्हाच्या पिठाचे धिरडे आपण भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, त्याला अगदी छान अशी जाळी सुटलेली आहे। आता याला आपण असं पलटी करून घेऊयात। तर इथे एका बाजूने छान असं हे भाजून झालेलं आहे, त्याला छान असा कलर आलेला आहे, कारण आपण यामध्ये अनेक वेगवेगळ्या अशा भाज्या घातलेल्या आहेत। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते भाज्या घालू शकता। तर दुसऱ्या सुद्धा बाजूने आपण असंच हे भाजून घ्यायचं आहे। संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक छान असा पर्याय आहे, किंवा मुलांना जर डब्याला काय द्यायचा प्रश्न पडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे पौष्टिक असणारे धिरडे देऊ शकता। इथे आपलं एक धिरडे बनवून झालेलं आहे, तर आता आपण हे दुसरं सुद्धा घालायचं आहे। त्यासाठी परत एकदा मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। आता यावरती आपण हे पीठ घालायचं आहे। जर तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा भरपूर साऱ्या भाज्या घालून हे पौष्टिक असणारे गव्हाच्या पिठाचे धिरडे किंवा त्याला आपण घावन सुद्धा म्हणू शकता, हे बनवू शकता। आता हे सुद्धा आपण अगदी बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, याला एक छान अशी जाळी सुटलेली आहे। जर तुम्हाला हे मऊ आणि जाड पाहिजे असेल तर तुम्ही पीठ जरा जास्तीचं घातलं तरी सुद्धा हे थोडेसे मऊ असे धिरडे बनले जातात। तर आज आपण अगदी कुरकुरीत असे गव्हाच्या पिठाचे हे धिरडे बनवत आहोत। इतके बघू शकता, हे सुद्धा आपलं धिरडं अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे
मस्त असाला कलर आलेला आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात। अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व धिरडे असेच बनवून घ्यायचे आहेत। इथे आता यासोबत खाण्यासाठी आपण घेऊयात ग्रीन चटणी। तसेच तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यासोबत टोमॅटो सॉस सुद्धा घेऊ शकता। तसेच दही किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि एकदम कुरकुरीत असे आपले हे धिरडे बनले गेलेले आहेत। जर तुम्हाला जाड आणि मऊ धिरडे हवे असतील तर तुम्ही जास्तीचं पीठ घातलं तर ते अगदी मऊसूत असे बनले जातात। मुलांना डब्यासाठी तुम्ही हा पौष्टिक असणारे धिरडे नक्कीच देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।